मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, मला वाटतं अजून 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट व्हायचं आहे. परंतु अत्यंत समंजसपणाची भूमिका विचारपूर्वक ते घेत आहेत असं वाटतंय. खरं म्हणजे उमेदवार लढवून निवडून आणून त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रियेत आमदार निवडून आणणं अपेक्षित होतं. परंतु दलित समाज, मुस्लिम समाज यांनी अशा प्रकारच्या जातीयवादी राजकारणाला त्या ठिकाणी साथ दिली नसावी असं मला वाटतंय. कारण शेवटी ओबीसीतनं आरक्षण मागायचं आणि ओबीसींची मदत मागायची. मुस्लिम समाज जो मराठा भगवा खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी असतो, ते संभाजीच्या हलाल करणाऱ्या औरंगजेबाच्या मशिदीवर चादर टाकणाऱ्या लोकांना मिठ्या मारायच्या. आणि याच्यामुळे एक वातावरण अत्यंत खराब झालं आणि त्याच्यामुळे उमेदवाऱ्या उभं करणं, पाडणं अशा एका संभ्रमावस्थेत त्या ठिकाणी जरांगे गेले असावेत आणि त्याच्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय ते घेत असावेत. परंतु संध्याकाळपर्यंत उमेदवारी अर्ज भरलेली लोक किती ऐकतात, किती राहतात? नाही, म्हणजे दरेकरजी, दलित आणि मुस्लिमांची साथ अपेक्षित न मिळाल्यामुळे जरांगेंनाही माघार घ्यावी लागली आहे. तो एक भाग त्याच्यामधला आहेच. परंतु त्याचबरोबर आता इच्छुकही मोठ्या प्रमाणावर असणार. कारण मराठा समाजाचं नेतृत्व करणारी तरुण मुलं सुद्धा 4-4, 5-5, अगदी 10 पर्यंत एका विधानसभा क्षेत्रामध्ये इच्छुक आहेत. एकाला दिलं तर 4-5 लोक नाराज होणार, पुन्हा तिथली जातीय समीकरणं जमणार नाहीत. आणि मग अशा वेळेला मला कोण विचारतोय, मला कोण सांगतोय, त्याच्यासाठी काम करायचं किंवा एकासाठी पाडायचं अशी मानसिकता जर असेल तर ती दुर्दैवी ठरेल आणि त्या आंदोलनाला गालबोट लावणारी ठरेल. कारण पहिल्यापासून जो आमचं म्हणणं आहे की कोणतरी हे आंदोलन आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्याला चालवतंय, बोलवता धणी कोण आहे, तेवढी काळजी जर त्यांनी घेतली तर मला वाटतं आंदोलन इंटॅक्ट राहील. आणि जर या पाडापाडीच्या भूमिकेत त्या ठिकाणी गेलं तर मला वाटतं जो संशय लोकांच्या मनामध्ये आहे तो त्या ठिकाणी वाढेल. कारण आज सर्व समाजाची लोक उभी आहेत, मराठा समाजाची उभी आहेत. तर मराठा समाजाची काय सगळ्याच पक्षातनं लोक उभी आहेत ना. तिथे आपण काय निर्णय घेणार आहोत? एकीकडे दलित ओबीसीना आपण सोबत घेत होतो, मग आता तुम्ही भूमिका घेतली होती आदिवासी दलित ओबीसीच्या इथे आपण समर्थन करू, तिथे काय आपली भूमिका असणार आहे? त्याच्यामुळे मला वाटतं राजकारण तेवढं सहज आणि सोपं नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं सोपा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी पत्करला असावा आणि त्यांनी फक्त मराठा समाजाचं आंदोलन चालवलं तर त्यांना नीट आंदोलन पुढे नेता येईल. पण पाडापाडीचे त्या ठिकाणी उद्योग जर केले तर मला वाटतं मराठा समाजाचा अशा गोष्टीला समर्थन राहणार नाही. मराठा समाज आपल्या सद्विवेक बुद्धीनं पक्ष आणि आपला उमेदवार निवडेल. आणि महायुतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर महायुतीनं मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे केलंय. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आता एक प्रश्न समोर येणार आहे, आता तुम्हाला सगळे सोयऱ्याची भूमिका कोण सोडवणार आहे, ओबीसीतनं आरक्षण कोण देणार आहे, हे सगळे प्रश्न आता पुढे येणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं त्यांचं द्विधा मनस्थितीतनं सद्यस्थितीतली भूमिका आहे. राजकीय भूमिका घेणं त्यांनी टाळलेली आहे, पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढे ते आणखी कशा पद्धतीने रेटतात ते सुद्धा बघावं लागेल. दरेकरजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.